अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी आधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास निधीतून 8,13,00,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. जिल्ह्यात बिबट्याकडून होणाऱ्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री विखे पाटील हे मागील 2 दिवसापासून जिल्हाधिकारी वन विभाग यांच्याशी संपर्क साधून उपाययोजना आढावा घेत आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी संपर्क करून वन विभागाच्या जिल्हा प्रशासनाच्या अधिकची यंत्रणा सामुग्रीही उपलब्ध करून देण्याचे सूचित केले आहे. या सर्व संकटावर उपाय म्हणून जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांनी 8,13,44,000 रुपयाचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला असून या निधीतून 300 पिंजरे, 300 टॅप कॅमेरे, विविध रेस्क्यू उपकरणे यामध्ये जॅकेट, शूज, टॉर्च, गन्स, प्रिव्हेंटिव्ह सीड उपलब्ध केले जाणार असून तसेच 22 रेव्हेन्यू वाहने तातडीने खरेदी करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहे. जिल्ह्यामध्ये 1150 बिबटे असल्याची माहिती समोर आल्यानंतर बिबटे पकडण्यासाठी विशेष मोहीम आता राबविली जाणार असून पकडलेले बिबटे वनतारा येथे पाठविण्याबाबतही वरिष्ठांशी आपली चर्चा झाली असून त्याची अंमलबजावणी तातडीने करावी. तसेच जिल्हाधिकारी तालुकानिहाय याबाबत आढावा घेण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहे. प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडके, प्रवरा परिसर.